नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सहज अध्ययनमध्ये तुमचं स्वागत आहे। या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता 5वीचं जे 13वे प्रकरण आहे त्रिमितीय वस्तू व घडणी या प्रकरणावर आधारित असणारा उदाहरण संग्रह 51 अभ्यासणार आहोत। जर तुम्हाला इयत्ता 5वीच्या इतर सर्व व्हिडिओच्या लिंक व्हॉट्सअपवर पाहिजे असतील तर माझ्या व्हॉट्सअप नंबरवर इयत्ता 5वी असा मेसेज करा। मी इयत्ता 5वीच्या सर्व लिंक तुम्हाला व्हॉट्सअपवर पाठवेन। आपल्याला इथे पहिला प्रश्न काय दिलेला आहे बघा। सुरुवातीला ठोकळ्यांच्या रचना दिल्या आहेत, त्यापुढे त्यांची द्विमितीय दृश्ये दिली आहेत। प्रत्येक दृश्य समोरून, बाजूने किंवा वरून दिसणारे असे कोणत्या प्रकारचे आहे ते ओळखा। बघा इथे आपल्याला ठोकळ्यांच्या काही रचना दिलेल्या आहेत आणि ह्या ठोकळ्यांच्या रचनांचे जे द्विमितीय दृश्य आहे ते इथे आपल्याला दिलेलं आहे। मग ते जे द्विमितीय दृश्य आहे ते कोणत्या बाजूने बघितल्यानंतर तसं दिसेल ते आपल्याला ओळखायचं आहे। सर्वात अगोदर आपल्याला इथे 3 ठोकळे एकमेकांना चिकटून दिलेले आहेत। तर बघा हे 3 ठोकळे जर आपण समोरून बघितले तर आपल्याला अशा पद्धतीची 3 ठोकळ्यांची रचना दिसेल आणि हेच तिन्ही ठोकळे जर आपण वरून बघितले तरी कशा पद्धतीने दिसेल तर तिन्ही ठोकळे एकमेकांना चिकटून ठेवलेले दिसतील। याचा अर्थ हे जे दृश्य आहे ते समोरून बघताना देखील दिसेल आणि वरून बघताना देखील दिसेल। म्हणजे याचा आपण 2 उत्तरे लिहू शकतो। जसं की पहिलं उत्तर आहे समोरून आणि दुसरं उत्तर आहे वरून। आता त्यानंतर पुढचं दृश्य काय आहे बघा, इथे फक्त एक ठोकळा दिसतोय। तर असा कधी दिसेल तर ज्यावेळी आपण ह्याला बाजूने बघू, बघा समजा याला उजव्या बाजूने बघितलं तर काय होईल तर फक्त आपल्याला एक ठोकळा दिसेल आणि बाकीचे जे दोन्ही ठोकळे आहेत ते पहिल्या ठोकळ्याच्या मागे झाकले जातील, बरोबर। म्हणजे आपल्याला फक्त दिसताना एक ठोकळा दिसेल। म्हणजे आपण इथे उत्तर लिहायचं आहे बाजूने। बाजूने बघितल्यानंतर ह्या पद्धतीने दिसेल। आता त्यानंतर आपल्याला पुन्हा 3 ठोकळे एकमेकांना चिकटून दिलेले आहेत। तर बघा ह्याच पद्धतीचं दृश्य आपण इथे सोडवलेलं आहे की एकमेकांना चिकटून ठेवलेले ठोकळे आहेत जे समोरून बघताना देखील असे दिसू शकतात किंवा वरून बघताना देखील असे दिसू शकतात। म्हणजे इथे देखील आपण 2 उत्तरं लिहायची आहे। पहिलं उत्तर लिहायचं आहे समोरून आणि दुसरं उत्तर लिहायचं आहे वरून। चला आता दुसऱ्या उदाहरणाकडे जाऊयात। इथे दुसऱ्या उदाहरणामध्ये काय दिलं आहे बघा, 3 ठोकळे असे खाली दिलेले आहेत आणि एक ठोकळा त्याच्या वर दिलेला आहे। तर इथे जे पहिलं दृश्य आहे तिथे आपल्याला 3 ठोकळे एकमेकांना चिकटून ठेवलेले दिसतात। मग असं कधी दिसेल तर जेव्हा आपण वरून बघू, जेव्हा ह्या ठोकळ्यांना आपण वरच्या बाजूने बघतील तेव्हा ह्या पद्धतीने दिसेल। कारण की तेव्हा काय होईल तर हा पृष्ठभाग दिसेल, हा पृष्ठभाग दिसेल आणि हा पृष्ठभाग दिसेल, बरोबर। आणि हा जो ठोकळा आहे तो ह्याच्या मागे लपला जाईल। म्हणजे हे जे दृश्य आहे हे दृश्य कधी दिसेल तर वरून बघितल्यानंतर अशा पद्धतीचं दृश्य दिसेल। त्यानंतर इथे 2 ठोकळे दिलेले आहेत, एक ठोकळा दुसऱ्या ठोकळ्याच्या वर दिलेला आहे। तर असं कधी दिसेल जेव्हा आपण बाजूने बघतील तेव्हा काय होईल तर हा जो पृष्ठभाग आहे तो आपल्याला दिसेल आणि हा पृष्ठभाग दिसेल। म्हणजे आपण इथे उत्तर काय लिहायचं तर हा जो दृश्य आहे तो बाजूने बघितल्यानंतर दिसेल। आता सर्वात शेवटी कसं दिलेलं आहे बघा, तर 3 ठोकळे एकमेकांना चिकटून दिलेले आहेत आणि एक ठोकळा त्यांच्या वर दिलेला आहे। म्हणजे ही जी रचना दिलेली आहे ही रचना जेव्हा आपण समोरून बघतील तेव्हा हे तिन्ही ठोकळ्यांचे पृष्ठभाग दिसतील आणि हा पृष्ठभाग दिसेल, बरोबर। म्हणजे याचं उत्तर काय येईल तर समोरून बघताना आपल्याला हे दृश्य दिसणार आहे। चला 2 उदाहरणं झाली। आता तिसरं उदाहरण। तिसऱ्या उदाहरणात आपल्याला काय दिलं आहे बघा, तर इथे ठोकळ्यांचा थर दिलेला आहे आणि एका थरावर एका कॉर्नरवर आपल्याला दुसरा ठोकळा दिलेला आहे। तर आता ह्याची रचना आपण पाहूयात। इथे 3 ठोकळ्यांचा एक कॉर्नर तयार करून दाखवलेला आहे। तर हा कधी दिसेल तर जेव्हा आपण ह्या रचनेला उजव्या बाजूने बघतील तेव्हा बघा हा पृष्ठभाग दिसेल, हा पृष्ठभाग दिसेल जे इथे दोन्ही आहेत। त्यानंतर हा पृष्ठभाग दिसेल जो वरच्या बाजूला आहे। म्हणजे आपण इथे उत्तर काय लिहिणार तर इथे उत्तर लिहायचं आहे बाजूने। बाजूने बघितल्यावर आपल्याला ह्या पद्धतीचं दृश्य दिसेल। आता इथे देखील काय झालं आहे, 3 ठोकळ्यांचा एक कॉर्नर तयार केलेला आहे। पण मग आता इथे देखील आपण बाजूने लिहायचं का तर नाही। इथे बघा समोरून बघताना आपल्याला हे 2 ठोकळे दिसतात आणि हा जो पृष्ठभाग आहे तो ह्याच्या वर दिसणार आहे। म्हणजे इथे उत्तर लिहिणार, इथे उत्तर लिहायचं आहे समोरून। समोरून बघताना या पद्धतीचं दिसेल। आता त्यानंतर इथे 4 ठोकळे दाखवलेले आहेत। आता हे 4 ठोकळे कधी दिसतील
तर ह्या रचनेला जेव्हा आपण वरून बघतील तेव्हा आपल्याला हा पृष्ठभाग दिसेल, हा पृष्ठभाग दिसेल, हा पृष्ठभाग दिसेल आणि हा पृष्ठभाग दिसेल. तर हे चारही पृष्ठभाग जेव्हा आपण वरून बघतील तेव्हा दिसेल. म्हणून इथे उत्तर लिहायचं आहे वरून. वरून बघताना ह्या पद्धतीचं दृश्य दिसेल. तर इथे आपला पहिला जो प्रश्न आहे तो इथे कंप्लीट झालेला आहे. आता ह्याच उदाहरण संग्रहामध्ये जो प्रश्न दुसरा आहे, जिथे आपल्याला टेबल, खुर्ची आणि बॉटल यांचे समोरून, वरून आणि बाजूने दिसणारी दृश्य आकृती स्वरूपात दाखवायची आहेत. तर हा जो प्रश्न आहे तो तुम्ही तुमच्या कल्पनाशक्तीने सोडवा. बघूया तुमच्यापैकी किती विद्यार्थी योग्य उत्तर या प्रश्नाचं लिहितात. तर हा व्हिडिओ मी इथेच संपवतो. जर तुम्हाला हा व्हिडिओ समजला असेल तर या व्हिडिओला आठवणीने लाईक करा आणि तुमच्या इतर मित्रमैत्रिणींसोबत देखील शेअर करा. तर या व्हिडिओमध्ये आपण इथे थांबूयात. भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. थँक्यू.